मृदंगाचार्य करता आणि वेगळे महाराज करता सगळ्यांनी सुंदर असं वाद्यकाम, सुंदर असं गायन सर्वांचंच आहे बरं का. मग आता इकडं गणथाडीला विचारतो, माती खाल्ली काय कृष्णाने? आमच्या खाली करताय, माती खाल्ली का कृष्णाने? माती खाल्ली का? तुला माहित आहे, आमच्या ऐकतो. माती खाल्ली का? नाही खाल्ली काय? गुलाबजामुन खाल्ले का? आज पण दिला होते का गुलाबजामुन? नव्हते का? माती खाल्ली इकडे? कृष्ण माती खाल्ली का नाही? हा मग बळीरामदाजी काढ काढलं होते. थोडं माती खाल्ली का नाही खाल्ली? वेळे मारत खाल्ली? खाल्ली ना? खाल्ली? माईक मध्ये बोला. माती खाल्ली का? नाही माती खाल्ली का? माती खाल्ली म्हणावं तर खाल्ली दिसती पण नाही खाल्ली असं पण अजिबात माती खाल्ली नाही. कृष्ण परमात्माला एवढं लक्षात ठेवा. आता मला सांगा, तुमची आमची लेकरं माती खातात, आपण त्यांना तो डुगळ्याला लावतो, मातीशिवाय काही दिसतं का? नाही. आता तो देव आहे, देव कसं खोटं बोललं आहे? मी माती खाल्ली नाही म्हटले ते काही कीर्तनकार समजलं का आमच्यासारखं खोटं बोलायला? इथे 5,000ची तारीख घ्यायची आणि दुसरीकडे 10,000ची मिळाली की तुम्हाला सांगायचं मी आजारी पडू, मी काही येऊ शकत नाही, तिकडे चाललं शेण खायला 10,000. महाराज नाही, ते देव आहे ना. देव कसं खोटं बोलायला आपल्या इथे? त्यांनी जे सोंगडे त्यांचे भक्त आहे त्यांचा चरण रजाचा प्रसाद खाल्ला, म्हणून ज्या वेळेला कृष्ण परमात्मानं तोंड उघडलं त्यावेळेला त्यांचे वडील, आई, 33 कोटी देव सर्वांचं विश्वदर्शन कृष्णाच्या मुखामध्ये यशोदा मातेला झालं. हे संत जगन्नाथाचा Thank you.
असे गायक आणि असे मृदंगाचार्य असल्यावर रात्रभर कीर्तन बंद करत नाही हो. मी शिकलेलो नसलो तरी माझ्या गुरुची आशीर्वाद फार पाठवतो. काय नाही, मला उसर एवढा आनंद वाटायला लागला खरंच. असं वाटतं की मृदंगाचार्य म्हणून माझं शरीर ओवाळून टाकावं एवढा आनंद.